नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. साक्री रोडवरील शाळा क्रमांक 14 परिसरात पेट्रोल पंपास नागरिकांचा विरोध आंदोलन करण्याचा दिला नागरिकांनी इशारा. धुळे शहरातील साक्री रोडवरील महापालिका शाळा क्रमांक 14 परिसरात गट क्रमांक 35 व 36 येथे पेट्रोल पंप सुरू करण्याच्या प्रस्तावाला येथे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविलेला आहे. ही जागा खासगी मालकीची असून या जागेवर मनपा मालकीचा पेट्रोल पंप सुरू करण्याच्या तयारीत आहेत. ही जागा आमची असून या जागेसंदर्भात आमच्याकडे पुरावे आहेत. तसेच जागेच्या मूळ मालकाचे वारसदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे मनपाने खासगी जागेवर पेट्रोल पंप न सुरू करता अन्य सुरक्षित व मोकळ्या जागेची निवड करावी. तसेच नागरिकांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेऊ नये याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी मागणी करीताच येथील नागरिकांनी आंदोलन केले. माझं नाम सत्तार सय्यद कासिम, मी राहणार मोगलाई सामाजिक कार्यकर्ता. हा सर्वे नंबर 35 गट क्रमांक 35-36 हा या माझे नातेवाईक आहे, यांच्या आजोबाचा आहे. हा पण यांचे वारस आहे. हा सर्व आहे ना उभे वारस आहे. हा जागा आमची मूळ मालका हक्काची आहे, बरोबर. पण काही नगरपालिकाचे अधिकारी या लोकात बरेच मोठे उद्योगपतीशी हात मिळवणी करून इथे पेट्रोल पंप टाकायचा सांगताय. आणि पेट्रोल पंपासाठी 2-3 दिवसापासून हे गरीब लोकांना आम्ही जी कमेंटमेंट करून हा मासामार आमच्या समाजचे बंधू बिल समाजाचे बंधू यांना आम्ही बिना भाड्याने कमेंटमेंटवर दिलेली होती. त्यांचे पूर्ण ओटे मोकळे करून टाकले. म्हणजे हा लोकांची ओटे बांधायची परिस्थिती नाही. हा गरीब लोकांचे ओटे मोडले गेले. कोर्टात आमच्या म्हणजे आमच्या आजोबांनी जे ह्या जागामधून काही जागा दान केलेली आहे, वक्फ केली आहे, त्याच्या बी पेंडिंग आहे मॅटर. आणि आमच्या विभागीय आयुक्ताकडे आमच्या मॅटर पेंडिंग असताना नगरपालिकांचे लोक काही अधिकारी कर्मचारी येऊन आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही परवानगी नसताना पोलिसांचा दुरुपयोग करून त्यांची दिशाभूल करून पोलीस प्रशासनाची इथे येऊन आम्हाला हा लोकांना सर्वांना त्रास देते. मी खरं बोलतोय का खोटा? बरोबर आहे ना? हा देश 100 ते 150 लोकांच्या उपासमारीची वेळ आली आहे. तर आमची नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांशी बी आणि उद्योगपतींची बी हात जोडून विनंती आहे का आमची आजोबाची जागा, आमची हक्काची जागा हिसकावू नये आणि हा गोरगरिबांना बेरोजगार करू नये. या बोलून जर मी काही चुकलं असेल तर मी माफी मागतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम.